कधीतरी आपल्याला जेवणात पोळी भाजी वरण भात खायचा किंवा बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेला महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात हा खूपच उत्तम असा पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला वेळ न लावता आपण सुरुवात करूयात. नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 2 चमचे मोठे तेल टाकले आहे आणि तमालपत्र 2 ते 3 टाकले आहेत आणि दालचिनी 1 इंच, काळी मिरी 10 ते 12 घेतले आहेत मी, लवंग 5-6 घेतले आहेत आणि शहाजिरे घेतले आहे 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि 1 चक्री फूल असं टाकलं आहे खडा मसालामध्ये. आणि आत्ता उभा चिरलेला कांदा टाकला आहे मी, उभे कापून घेतले आहेत आणि एक पातीचा कांदा असा चिरून घेतला आहे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि आता थोडंसं मीठ टाकलं आहे कारण कांदा लगेचच आपला परतून होतो म्हणून. आपण आता मिरच्या कट करून टाकल्या आहेत हिरव्या आणि टोमॅटो टाकले आहे. 1 टोमॅटो उभे काप करून घेतले आहे. सिमला मिरची उभे काप करून घेतले आहेत, एकच आहे सिमला मिरची. गाजरही एकच घेतले आहे उभे काप करून. आणि ह्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत, चांगल्या 1 मिनिटभर चांगल्या परतून घ्यायच्या. आता तेल थोडंसं गरम होऊन लसणाचा आपल्याला क्रश केलेला लसूण किंवा कट केलेला लसूण असं 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा आल्याची पेस्ट घेतली आहे आणि ती चांगली तेलात परतून घेतली आहे, त्याचा कच्चापणा जाईल इतपत आणि चांगलं अजून एकदा परतून घ्यायचं आहे. हिरवा वाटाणा 1 वाटी घेतला आहे, सोललेला पावटा घेतला आहे थोडंसं 2 चमचे आणि बटाट्याचे काप घेतले आहेत. हे बटाट्याचे काप मी अगोदरच पाण्यात ठेवले होते कापून, त्यामुळे काळे पडत नाहीत आणि लगेचच टाकले आहेत. आता ह्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत 1 मिनिटभर आणि त्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिट किंवा 2 मिनिट असं वाफ काढून घ्यायची आहे. फक्त वाफ काढून घ्यायची आहे 1 मिनिटापुरती आणि चांगला अजून एकदा परतून घ्यायचा आहे. हा मसाले भात खूपच छान टेस्टी असा होतो. आणि काजू टाकले आहेत 5 ते 6, ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतात. शेंगदाणे टाकले आहेत अर्धी वाटी आणि चांगले परतून घ्यायचे आहे. ह्यात जर फुलकोबी असेल फ्लावर तरी टाकला तरी चालतो, आपल्याकडे जे अवेलेबल भाज्या असतील त्या टाकायच्या. कोथिंबीर टाकली आहे अर्धी वाटी, गरम मसाला 1 छोटा चमचा, लाल मिरची पावडर 1 छोटा चमचा आणि बिर्याणी मसाला 1 छोटा चमचा आणि धना पावडर 1 मोठा चमचा असं प्रमाण टाकलं आहे मी आणि छान असं परतून घेतलं आहे. अजून एकदा थोडीशी हळद टाकली आहे आणि भिजवलेला तांदूळ टाकला आहे बासमती, भिजवून घेतला होता मी, 1-250 ग्रॅम आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ बरोबर आहे का ते बघायचे, कारण मीठ जर व्यवस्थित असेल तर हा भात छान असा लागतो. अलगद असा चमच्याने आपल्याला खालीवर करायचा आहे भात, म्हणजे तुटत नाही. आणि गरम पाणी टाकले आहे मी, छान असं मिक्स करून घ्यायचे मसाले आणि तांदूळ. आणि नंतर आपल्याला अजून गरजेपुरतं गरम पाणी टाकायचं आहे. कोथिंबीर टाकली आहे मी, कसुरी मेथी पण टाकू शकता तुम्ही. मी 2 ग्लास असं गरम पाणी टाकलं आहे. 5 मिनिट असंच आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, चांगला भात असाच शिजवून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिट आणि नंतर बारीक करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिट लागतात, छान असा भात शिजून होतो. उकळीतच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे मी टाकलं आहे तूप, खूप छान येते तुपाने टेस्ट. अजून झाकण ठेवून आपल्याला लहान आचेवर हा भात शिजवून घ्यायचा आहे. छान असा मसाले भात होतो आपला. 10 मिनिटानंतर बघा छान असा मसाला भात शिजून झाला आहे, मोकळा झाला आहे. जर तुम्हाला जास्त सुटसुटीत नाही पाहिजे तर थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी चालतं. भात असा कच्चा नाही राहिला पाहिजे. छान असा शिजून झाला आहे भात. आपण आता सर्व करूयात. हा भात दहीबरोबर किंवा कोशिंबिरीबरोबर खूपच छान टेस्टी लागतो. काकडीची कोशिंबीर जरी घेतली ह्या भाताबरोबर तरीसुद्धा खूप छान लागतो. जेव्हा आपल्याला चपाती भाजी पोळी भात तसं
वरण भात असं करायचा कंटाळ येत असेल तेव्हा हा मसाले भात खूपच छान पर्याय आहे आणि हा टेस्टी पण लागतो. पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो. म्हणूनच आपण हा भात कधीतरी आपल्याला कंटाळा आला तर बनवायचा आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतो. वरून कट करून कोथिंबीर टाकली आहे. जर तुम्हाला ओलं खोबरं टाकायचं असेल खिसून तरीही टाकू शकता तुम्ही. गाजर घेतले आहेत बरोबर खायला. काकडी, गाजर असं खाता येते. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत. थँक्यू.